सत्यजितजी तांबे यांचंही नाव आहे। आता मी सन्माननीय परिणयजी फुके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय मांडण्यास सुरुवात करावी। महोदय, मी नियम 260 अन्वय माझा काही विषय मांडतो। सर्वप्रथम मी महायुती सरकारचे मनापूर्वक अभिनंदन करतो, कारण हे महायुती सरकार ज्यावेळेसपासून या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि ज्यावेळेसपासून आमची सरकार इथे आली त्यावेळेसपासून शेतकरी असणार किंवा तरुण असणार, विद्यार्थी असणार, महिला असणार, उद्योजक असणार, व्यावसायिक असणार, मध्यमवर्गीय असणार, या महाराष्ट्रातील वंचित असणार आणि सर्वसामान्य नागरिकाच्या हिताला या शासनामध्ये त्यांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत काम करणं सुरू केलेलं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दिशेने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा विकासासंदर्भात 2025-2026 चा ऐतिहासिक विकास अमुक आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्याकरता अनेक पावलं त्यांनी उचललेलं आहे आणि या महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्याकरता हे सरकार प्रयत्नशील आहे। या माध्यमातून निश्चितच मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मी अभिनंदन करतो। या तिन्ही नेत्यांना विरोधक 3 चाकी ऑटो रिक्षा म्हणतात, पण मी या तिन्ही नेत्यांना 3 चाकी ऑटो रिक्षा नाही तर 3 चाकीचं जेट विमान म्हणतो, कारण ज्या प्रकारे जेट विमान टेक ऑफ करतं आणि ज्या प्रकारे एक उंच भरारी ते जेट विमान आकाशात घेतं त्याच प्रकारे या महाराष्ट्राचा विकासाला, या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा राज्य करण्याकरता या महाराष्ट्राने टेक ऑफ घेतलेला आहे आणि निश्चितच या संदर्भात महाराष्ट्र उच्चांक गाठणार आहे। या देशातच नाही तर एशिया खंडातलं नंबर 1 चं राज्य होण्यास महाराष्ट्र सुसज्ज झालेला आहे आणि या तिघांच्या नेतृत्वात निश्चितच आम्ही लवकरात लवकर हे ध्येय आम्ही गाठणार आहे। मी महाराष्ट्रातील संपूर्ण 9,70,00,000 मतदारांचा आभार मानतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। 288 पैकी 237 आमदार आमचे निवडून आले आणि मोठ्या मताधिक्याने आणि मोठ्या रेकॉर्ड मार्जिनने आणि ना भूतो ना भविष्यती असं यश यावेळेस या मतदारांमुळे आम्हाला मिळालेलं आहे। निश्चितच मी महाराष्ट्रातील 12,80,00,000 जनतेचाही आशीर्वाद जो त्यांनी आम्हाला दिला त्यांचाही आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलो। या जनतेच्या आशीर्वादाला परतफेड करण्याकरता आणि हा 12,80,00,000 जनतेचा सुखी समृद्धी करण्याकरता निश्चितच शासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहे। शेती असणार, उद्योग असणार, पायाभूत सुविधा असणार, रोजगार असणार आणि सामाजिक विकासाला प्राधान्य देत देशासोबत विकसित महाराष्ट्राची पताका 10ही बाजूला फडकवणार आहे। माझ्या शेतकरी बांधवांना प्राधान्य देत शेती करण्यासाठी जे पूरक व्यवसाय आहे किंवा शेतकऱ्यांना जो अतिवृष्टी दुष्काळामध्ये जो नुकसान होतं त्याला नुकसान भरपाई करण्यासाठी असो किंवा सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी असो, याच्यासाठी जवळपास 36,000 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात झालेली। या वर्षात जवळपास शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता, सुखी करण्याकरता 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। कृषी विभागाला 9,710 कोटी रुपयाची, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विकासाला 635 कोटी रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। मी मागील माझ्या राज्यपालांच्या अभिभाषणात विनंती केली होती की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहे, जवळपास 4,400 तलाव, मामा तलाव आमच्या जिल्ह्यांमध्ये आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात धरणं सुद्धा आहे। तर या तलावांमधला गाळ काढण्याकरता आणि या धरणांमधला गाळ काढण्याकरता
गाळमुक्त धरण योजना आमच्या भागात प्रभावीपणे राबवल्या गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणात आमच्याकडे धानाची शेती होते, भाजीपाल्याची शेती होते आणि ह्या सगळ्या शेतींना मोठ्या प्रमाणात पाणीची आवश्यकता भासते आणि म्हणून इथे कुठेतरी हा साठा वाढवला पाहिजे. कारण महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त तलाव असणार तर आमच्या जिल्ह्यात आहे. कारण ब्रिटिश कालीनपासून आमच्या भागात जो कोळी समाज आहे त्यांनी स्वतःहून हे सगळे तलाव खोदून त्या भागातील शेतकऱ्यांना अनेक वर्षाची त्यांची पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. निश्चितच या विभागाकरता मृद जलसंधारण करता 4,000 कोटी रुपये मिळालेल्या 4,000 कोटी मधले जर निम्मे जवळपास 500 ते 1,000 कोटी जर आमच्या भागात जर देण्यात आले तर मोठ्या प्रमाणात या तलाव आणि धरणाचं गाळ मुक्त होणार आहे. ग्रीन एनर्जी व इथेनॉल उत्पादन मंत्री महोदय 2 मिनिटं थांबून झालं. आपण 100 इथेनॉल उत्पादनासाठी आपण यावर्षी 121 कोटी लिटरचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. या उद्दिष्टापर्यंत पोहोचणं फार सोपं आहे, पण याच्याकरता काहीतरी इन्सेंटिव्ह स्कीम्स आपल्याला सुरू करायला लागणार. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रति लिटर प्रोत्साहन 1.5 रुपये लिटर देण्यात येत आहे, त्याच प्रकारे महाराष्ट्राने या अनुदान दिलं गेलं पाहिजे. आणि भंडारा जिल्हा असणार, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर किंवा पूर्व विदर्भातील जो धान उत्पादक जिल्हा आहे, कारण या सगळ्या इथेनॉलला लागणारा तांदूळ मोठ्या प्रमाणात लागतो, याचा रॉ मटेरियल तांदूळ आहे, मका आहे, तर या धाना आणि मकावरती प्रक्रिया करून हे इथेनॉल तयार केलं जातं. याला लागणारा जो पाणी आहे तो आमच्या इथे मुबलक उपलब्ध आहे. तर निश्चितच याला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला एक इथेनॉलसाठी किंवा पूर्व विदर्भाला इथेनॉलसाठी आणखीनही जास्त इन्सेंटिव्ह स्कीम्स लागू झाले पाहिजे, जेणेकरून इथे इथेनॉलचे मोठे मोठे उद्योग येतील आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा निर्माण होणार. आमच्या भागामध्ये अनेक वर्षापासून भेल प्रकल्प प्रलंबित आहे. 2013-14 मध्ये भेल प्रकल्पाला 500 एकर जागा देण्यात आली होती, पण मागील 10 वर्षापासून कोणताही उद्योग तिथे सुरू करण्यात आला नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी याच्यात गेल्या त्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला दिले. त्यांना हे वाटलं होतं की त्यांच्या घरच्या युवकांना बेरोजगारांना रोजगार मिळणार, पण कुठेही असं झालं नाही. आणि निश्चितच या भेल कारखान्यापासून या भेलच्या ही जागा परत MIDC ने आपल्याकडे हस्तांतरित करून घेतली पाहिजे आणि तिथे एक नवीन फूड प्रोसेसिंग युनिटचा SEZ तिथे सुरू करण्यात आला पाहिजे, जेणेकरून या जिल्ह्यात होणारं धान असणार, मका असणार, भाजीपाला असणार, फळं असणार किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं त्याच्यावर प्रक्रिया करणारे फूड प्रोसेसिंग युनिट या माध्यमातून इथे सुरू झाले पाहिजे. निश्चितच आपलं सरकार या रोजगार देण्याकरता आणि आमच्या जिल्ह्यांमध्ये रोजगार देण्याकरता कटिबद्ध आहे आणि हे काम राज्य शासन मजबूतीने करणार ही मी अपेक्षा करतो. शेती व कृषी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व निर्णय आपल्या राज्य शासनाने घेतले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असणार, त्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबविण्यात येणार असून त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपयाची नियतव्यय या अर्थसंकल्पात केलेले होते. शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1 लाख एकर क्षेत्राचा फायदा यामध्ये होणार आहे आणि निश्चितच यासाठी या अर्थसंकल्पामध्ये किंवा आपल्या शासनाने विचार केलेला आहे. 2014 ते 2019 मध्ये ज्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जलयुक्त शिवारची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नदी नाल्या साफ करण्यात आले, गाळमुक्त करण्यात आले आणि त्या माध्यमातून निश्चितच जे ग्राउंड वॉटर लेवलही वाढवण्यात आला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालं. जवळपास आता परत जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 5,081 गावांमध्ये 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेले असून त्याकरता जवळपास 4,227 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बळीराज मोफत वीज योजनेअंतर्गत मागे 40,000 कोटी रुपयाचे या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले होते आणि या योजनेअंतर्गत जवळपास 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत पुढील 2 वर्षाकरता 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना 225 कोटी रुपयाची ही योजनाच्या माध्यमातून त्यांना मदत दिली जाणार आहे. बळीराज शेतकी व पांधन रस्ते योजनेअंतर्गत जो अनेक वर्षापासून जी समस्या होती की शेत्या ज्या अनेक वर्षापूर्वी 50-50, 100-100 एकर एका कुटुंबाकडे होता, कालांतराने पिढीने पिढी त्याचे हिस्से वाटप झाल्यानंतर त्याचे तुकडे पडले आणि आज 2 आणि 5 एकराचे अल्पभूधारक शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यांच्या शेतीमध्ये जाण्याकरता किंवा त्यांचा शेतमाल बाहेर काढण्याकरता कोणतेही रस्ते उपलब्ध होते, त्याकरता अनेक भांडणं होत होते. आता आजही ग्रामीण भागांमध्ये जर आपण बघितलं तर पोलीस स्टेशनमध्ये निम्मे जे केसेस आहे, जास्तीत जास्त जे केसेस आहे ते या शेतावरच्या धुऱ्यावरचे भांडणं आहेत. एका दुसऱ्याच्या शेतामध्ये जाण्याकरता बंधन केल्यावर जे भांडणं झाले, जे एका दुसऱ्या डोकं फोडले आणि त्याकरता केसेस अनेक पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. आणि या योजनेच्या बळीराज शेती व पांधन रस्त्याच्या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात हे रस्त्यांचा विकास होणार आहे. आणि या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधवांना जे बियाणे असतील, यंत्रसामग्री असतील, खते असणार, शेतमाल असणार, यांची वाहतुकीकरता उत्तम रस्त्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जर मागील अनेक वर्षापासून जर सर्वात मोठी जर समस्या कोणती असणार तर ती बेरोजगारीची आहे. अनेक सरकारे आले, अनेक सरकारे गेले, पण ही बेरोजगारीची समस्या दूर करण्याकरता असे ठोस पावले कोणते उचलले गेले नाही. आणि मागील आता आपल्या सरकारने औद्योगिक धोरण, नवीन औद्योगिक धोरण आता त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या माध्यमातून आपल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काळजी सरकारने घेतलेली आहे. आणि एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. 40 लाख कोटीची गुंतवणूक पुढील 5 वर्ष राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे, जेणे जवळपास 50 लाख रोजगार निर्मित होणार आहे. 50 लाख युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. मागील जानेवारीमध्ये माननीय मुख्यमंत्री दावोसला गेले होते आणि तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून तिथे जवळपास 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केलं आणि 15,72,000 कोटी रुपयाचे गुंतवणूकचे सामंजस्य करार केले. आणि जवळपास या माध्यमातून 15 ते 16 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. विरोधक किती ओरडत असले तरी ही महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींसाठी कटिबद्ध आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावर आम्ही इथे निवडून आलोय, त्या लाडक्या बहिणींच्या बद्दल त्यांचे जे सावत्र भाऊ आहे त्यांनी अनेक विषय या योजनेबद्दल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दल बोलले. ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार होता त्या दिवशी सकाळीच ते म्हणत होते की योजना बंद करणार. निवडणुकी झाल्यापासून ते सांगत होते की योजना बंद पडणार, पण या अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून ही योजना सुरू राहणार आहे ही घोषणा झालेली आहे. आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीसोबत त्यांचे सख्खे भाऊ ताकदीने उभे आहे हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. निश्चितच त्याशिवाय 36,000 कोटीच्या शिवाय महिला व बाल कल्याण विभागाला 31,907 कोटी रुपयाची तरतूद करून आम्हीच या लाडक्या बहिणीचे सख्खे भाऊ आहे हे आम्ही दाखवून दिलेले आहे. याशिवाय राज्य सरकारने लखपती दीदी योजनेद्वारा महिला सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले असून 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न होणार अशा प्रकारचे 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय राज्य शासनाने या लाडक्या बहिणींसाठी केलेलं आहे. आणि या बहिणींना सक्षम करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. 2014 पूर्वी आपण जर या देशात जर सर्वात जास्त जर कोणती समस्या असणार, सर्वात मोठा जर कोणतं या देशाला चॅलेंज असणार तर ते आतंकवादाचं आणि नक्षलवाद्यांचं होतं. आणि 2014 मध्ये ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी झाले त्यावेळेसपासून या सगळ्या आतंकवाद्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांनी केलं, या नक्षलवाद्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज जर तुम्ही जर बघितलं, कारण 2016 मध्ये ज्यावेळेस नोटबंदी केली त्यानंतर मोठ्या प्रमाणात या देशाचा आतंकवाद संपुष्टात आलेला आहे, कमी झालेला आहे. आणि आता निवडक काही भागांमध्ये थोडा बहुत आतंकवाद असणार, बाकी जवळपास हे संपुष्ट आलेलं आहे. आणि निश्चितच नक्षलवाद सुद्धा माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या देशाचा नक्षलवाद संपुष्टात आणलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की 2026 पर्यंत 100% या देशातनं नक्षलवादाचा खात्मा होणार आहे. पण या देशात जर आज जर सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असणार तर ही अर्बन नक्षलवाद्यांची आहे. कारण या नक्षल चळवळ जी जंगलांमध्ये होती, जंगलांमध्ये ते बंदुकीच्या भरोशावर, बंदुकीच्या सहाय्याने जे लोकांमध्ये धास्ती निर्माण करत होते, सरकारच्या विरोधात त्यांनी युद्ध पुकारला होता, ते कुठेतरी या सरकारने, आपल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने ठेचून काढलेलं आहे. माननीय फडणवीस साहेबांनी
ज्यावेळेसपासून महाराष्ट्राचा गृहमंत्रीचं खातं त्यांच्या पास जेव्हा त्यावेळेसपासून या नक्षलवाद्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हमले केले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना समाप्त केलं आहे, तर जवळपास बोटावर मोजण्याला एक नक्षल आज इथे शिल्लक राहिलेला आहे. पण या अर्बन नक्षलच्या माध्यमातून आज हे शहरात येऊन कटकारस्थान करण्याचं काम हे अर्बन नक्षल करताय. कोणतेही असंघटित कामगार असणार, कुठेही असंघटित काही असणार, तिथे त्या लोकांना भडकवण्याचं काम करतात. सरकारचा एखादा रस्त्याचं अधिग्रहणचं काम असणार, सरकारच्या एखादी योजनेचं अधिग्रहणचं काम असणार, तिथे जाऊन लोकांना त्या योजनेच्या विरोधात, सरकारच्या विरोधात भडकवण्याचं काम करतात आणि सरकारच्या विरोधात एक युद्ध, एक अघोषित युद्ध या अर्बन नक्षलांनी पुकारलेलं आहे. कुठेतरी या आणि काल परवाच नागपूरमध्ये सुद्धा जी घटना झाली, जी मोठ्या प्रमाणात ते मुस्लिम बांधवांना भडकवण्याचं काम जे केलं, त्या या सगळ्या षडयंत्रामध्ये मागे कुठेतरी छुपे हे अर्बन नक्षलाचा हा माझा आरोप आहे. आणि निश्चितच या अर्बन नक्षलांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे. आणि म्हणून जी आता मागच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शहरी नक्षलवाद विरोधी कायदा, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट 2024 याची सभागृहावर सादर झाली. हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणून, हा कायदा तयार करून लवकरात लवकर अंमलात आणून या कुठेतरी हे जे सगळे एनजीओज आहे हे कुठेतरी आता ठेचले पाहिजे. कारण सगळ्यात जास्त या अर्बन नक्षल एनजीओज जर कुठे असणार पूर्ण देशभरात, तर या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि कुठेतरी या एनजीओजला आता ठेसून कुठेतरी या अर्बन नक्षललाही संपुष्ट आणण्यात आलं पाहिजे. आणि यापूर्वी काळात गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद असल्यामुळे तिथे कोणताही उद्योग होऊ शकला नाही. मोठ्या प्रमाणात तिथे आयरन ओरच्या खाणी होत्या, लोहाच्या खाणी होत्या, त्याला कोणी हात लावू शकलं नाही. पण आज तिथे हजारो हेक्टरची लोकहानी सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार आता निर्मिती होणार आहे. अशा प्रकारचे जवळपास 10,000 एकरची तिथे लोकहानी आहे, तेही लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे. आज एका या लॉयड स्टीलच्या लोकहानीमधनं जवळपास वर्षाला 5,000 कोटी रुपयाचं उत्पन्न राज्य शासनाला होत असतं. आणि जर समजा या प्रकारचे 10 माईन जर सुरू झाले तर एकट्या गडचिरोली जिल्ह्यातनं वर्षाला 50,000 कोटीचं उत्पन्न राज्य शासनाला होणार. हे जे विरोधक ओरडतात ना, सरकारकडे पैसे नाही, राज्याकडे पैसे नाही, तर कुणाकडेही आणि कर्ज आपण घेत असतो. हे जर एकदा 10 जर लोकहानी सुरू झाल्या, 50,000 कोटीचं उत्पन्न दरवर्षी जर आम्हाला सुरू झालं, तर आपल्याला कोणतंही कर्ज घ्यायची गरज नाही. लाडक्या बहिणींचा 2100 नाही तर 3,000 रुपये आपण आपल्या लाडकी बहिणीला या माध्यमातून देऊ शकू. आणि निश्चितच या गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आता आयरन अँड स्टील उद्योग येणार आहे. एक स्टील हबची घोषणा सुद्धा गडचिरोलीला करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जे दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब गेले होते, तिथे झालेल्या परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,820 कोटी रुपयाची गुंतवणूकची सामंजस्य करार करण्यात आलेले आहे. त्यातून जवळपास 7,500 रोजगार निर्मिती होणार आहे. आणि या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणामध्ये ते म्हणत होते की गडचिरोलीमध्ये आदिवासी बांधवांना कुठेही त्या रोजगार मिळत नाही आहे, त्या भागातील स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नाही आहे. पण मी आपल्याला दाव्याने सांगतो, ज्या प्रकारे तिथे रोजगार निर्मिती झाली त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहे. पण मी ज्या प्रकारे आता या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात आहे, ज्या प्रकारे नवीन औद्योगिक धोरण महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, तुम्हाला 100% सांगतो त्या भागातील आदिवासी बांधव हा नोकरी मागणारा नाही तर रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा बनणार. अशी एखादी योजना आली पाहिजे जिच्यात प्राधान्य त्या भागातील आदिवासी युवकांना उद्योग टाकण्याकरता दिलं पाहिजे. आणि निश्चितच तो आदिवासी बांधव रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा बनणार आहे. आणि निश्चितच अनेक कामं या माध्यमातून गडचिरोलीमध्ये करण्यात आलेले आहे. 6,400 कोटी रुपयाचे प्रोत्साहन अनुदान या गडचिरोली जिल्ह्याला दिलेलं आहे. आता राज्य शासनाने महाराष्ट्र टेक्नो टेक्सटाईल मिशनच्या माध्यमातून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. यात विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार. या टेक्नो टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा विदर्भात आणि मराठवाड्यात तयार होणार. आणि निश्चितच
आधी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल उद्योग होते, विदर्भातही मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल उद्योग होतं, पण कालांतराने काही लेबरच्या अडचणीमुळे, काही बाकी अडचणीमुळे या सगळे हे जे सगळे टेक्सटाईल आहेत हे कुठेतरी संपुष्टात आले. पण आज लेबर लॉज मध्येही मोठ्या प्रमाणात बदल आणणे अनिवार्य आहे. या कायद्यामध्ये जर बदल आणला आणि हे जर सगळे कारण मोठ्या युनियनबाजीमुळे, लेबरांच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या राज्यातनं इतर राज्यांमध्ये जात आहे आणि जर एक चांगला जर कायदा किंवा कायद्यामध्ये जर आचारसंहिता किंवा एक संहिता जर आणली, कोड आणलं आणि त्यामध्ये या लेबरलाही न्याय देण्याचं काम आणि कुठेतरी ती उद्योग बंद नाही झाला पाहिजे याचे जर लक्ष जर राज्य शासनाने दिलं तर मोठ्या प्रमाणात उद्योग या टेक्सटाईल क्षेत्रात सुद्धा आपल्या इथे येणार. आणि या माध्यमातून आता केंद्र सरकारच्या एनसीएलटीच्या माध्यमातून अनेक जे उद्योग जे इन्सॉल्वंट झालेले आहे, बँकरप्ट झालेले आहे, त्यांचं रिस्ट्रक्चर करून ते पुनर्जीवित करण्याचं काम हे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि एकदा हे जर सुरू झाले तर मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा निर्मिती होणार. पण माझी या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे की या जे रिस्ट्रक्चर जे टेक्सटाईल उद्योग आहे यांना आपण मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला पाहिजे, नवीन मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला पाहिजे आणि यांच्यासाठी काहीतरी नवीन इन्सेंटिव्ह स्कीम्स आणल्या पाहिजे जेणेकरून हे उद्योग परत पुनर्जीवित झाले होतील आणि मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा निर्मित होणार. आता नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरमधील त्याचं टेंडर झालं आणि ते परत एक मोठं मुंबई आणि दिल्ली सारखं एअरपोर्ट तिथे तयार होणार आहे. आणि त्या सोबतच अमरावती, गडचिरोली इथेही नवीन विमानतळ सुरू होणार आहे. अकोला इथे नवीन विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून आपल्या जे एका दुसऱ्या शहराची कनेक्टिव्हिटी आहे, देशाची इतर शहरांसोबत कनेक्टिव्हिटी आहे किंवा इतर देशांसोबतची कनेक्टिव्हिटी आहे ती वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. समृद्धी एक्सप्रेस हायवे नागपूर मुंबईच्या माध्यमातून आधी जवळपास 16 ते 18 तास लागायचा, आज आम्ही 7 ते 8 तासात नागपूरपासून मुंबईला येऊ शकतो. आमचा याच रस्ता नागपूरपासून गडचिरोलीपर्यंत, नागपूरपासून गोंदियापर्यंत करण्यात आलेला आहे. या माध्यमातून आज आमचा जो शेतमाल आहे, आमचं जे फळ आहे, आमची जे भाज्या आहे त्यांना मुंबईपर्यंत ते येऊ शकतील आणि त्यांना भाव सुद्धा मिळणार. आमचं जे दूध आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतं, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. आमच्याकडली माशी, आमच्याकडली गोड पाण्यातली माशी जर समजा या गाड्यांच्या माध्यमातून 7 तासात जर मुंबईला पोहोचू शकले तर चांगला भाव आमच्या मासेमार बांधवांना मिळणार आणि त्या माध्यमात मच्छीमार बांधवांना मिळणार आणि निश्चितच आमच्या इथे शेतकरी सुखी व समृद्धी होणार. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग आहे. या महामार्गाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात नागपूर ते गोवा, म्हणजे आता माल मुंबईपर्यंत येण्यापेक्षा गोव्यापर्यंत जाते आणि गोव्याच्या माध्यमातून इतर देशातही पाठवण्यात मदत होणार. आणि हे शक्तीपीठ, हे जो शक्तीपीठ एक्सप्रेस आहे हे महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ आणि तीर्थक्षेत्रांना जोडण्याच्या उद्देशाने हा तयार करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे धार्मिक पर्यटन, वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला अनेक फायदे मिळणार आहे. यामुळे सांस्कृतिक, धार्मिक पर्यटनाला महत्त्वाचं स्थान या सरकारने दिलेलं आहे. ऊर्जा विभागातील मोठ्या प्रमाणात कामं या माध्यमातून होऊन राहिले आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी 21,534 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून रस्त्यांसाठी 19,069 कोटी रुपये दिलेले यावर्षी. ग्रामविकास, कारण या जर राज्याचा जर विकास करायचा असणार तर नुसतं शहरांचा विकास करून चालणार नाही, तर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे. आणि या गावांचा विकासाकरता अनेक योजना राज्य शासनाने आणलेल्या आहे आणि या जवळपास 11,480 कोटी रुपयाच्या योजना आणलेल्या आहे. नगर विकास विभागासाठी असणार, शालेय शिक्षण विभागासाठी, ओबीसी, वैद्यकीय शिक्षण या सगळ्या विभागांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राज्य शासनाने आणलेल्या आहे. मी या माध्यमातून आपल्या राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे यांचाही आभार मानतो, कारण त्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला एक
त्यांच्या विभागामार्फत एक GR काढला आणि त्यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गुवारी व धनगर समाज बांधवांना विकासाकरता विशेष योजनांकरता महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केलेली आहे. निश्चितच अनेक वर्षापासून हे त्यांच्या आरक्षणासाठी त्याला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता गुवारी समाज आणि धनगर समाज भांडण करतात आहे, म्हणजे प्रयत्न करतात आहे, लढा देत आहे. पण कुठेतरी कोर्टाच्या माध्यमातून ते अयशस्वी होत आहे. कुठेतरी या सगळ्या लोकांना या माध्यमातून मुख्य प्रवाहासाठी जोडण्यात निश्चितच राज्य शासन यशस्वी होणार. आणि ओबीसी हॉस्टेलच्या संदर्भात 2018 मध्ये माननीय फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 36 हॉस्टेल आम्ही तयार करू. आणि अतुलजी सावेंनी मागच्या 2-2.5 वर्षात 56 हॉस्टेल ओबीसी हॉस्टेल विविध जिल्ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे किंवा केलेलं आहे. त्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि निश्चितच हे सरकार ओबीसीचं आहे, अनुसूचित जातीचं आहे, अनुसूचित जमातीचं आहे, त्यांचं हित जोपासण्याचं काम ही सरकार करते आहे. या सगळ्या अडचणींवर कुठेतरी सरकार ज्या प्रमाणात प्रयत्न करतात आहे ते निश्चितच अभिनंदन पात्र आहे. एक या पूर्ण ज्यावेळेसपासून अर्थसंकल्प झाला किंवा ज्यावेळेसपासून आपली सरकार आली विरोधक अनेक टीका करतात आहे. विरोधक सांगतात आहे की आपल्याकडे पैसे नाही आहे, राज्य शासनाकडे पैसे नाही आहे किंवा अनेक कोटी रुपयाचं कर्ज राज्य शासनाने घेतलेलं आहे. अनेक अडचणी ते सांगतात आहे की राज्य सरकार पुढचे 5 वर्ष चालणार कशी किंवा राज्य चालणार कसं. पण मी त्यांना सांगतो की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात माननीय अजितदादा या महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहे, एक हुशार वित्तमंत्री 11वा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब एक तळागाळातला नेता आहे, तेही या महाराष्ट्राचे तिघं मिळून निश्चितच महाराष्ट्राची वाटचाल पुढे नेणार आहे. पण या विरोधकांसाठी मी एक कविता म्हणणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे. हाँ, विरोधक ऐकत नाही तर चॅनलच्या माध्यमातून ऐकतच असतील. समस्याओं के बारे में सोचने पर सिर्फ बहाना मिलते. चव्हाण साहेब आपण बसा जागेवर. समस्याओं के बारे में सोचने पर सिर्फ बहाने मिलते, लेकिन समाधान के बारे में सोचने पर रास्ते मिलते हैं. जिंदगी आसान नहीं होती. जिंदगी म्हणजे बजट किंवा राज्य चलाना आसान नहीं होता, बल्कि खुद को मजबूत बनाना पड़ता है. उत्तम समय कभी खुद नहीं आता, समय को उत्तम बनाना पड़ता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सरनाईक जी, किरण सरनाईक जी, सन्माननीय सदस्य अमोलजी मेटकरी. धन्यवाद.